वडगावमध्ये भंगारच्या दुकानाला भीषण आग. आगीमध्ये भंगारचे दुकान जळून खाक. फायर ब्रिगेड आणि पोलीस घटनास्थळी दाखल. भर उन्हात गावाशेजारी आग लागल्याने नडगावमध्ये भीतीचे वातावरण. अब्दुल कलाम यांच्या दुकानाला यापूर्वी देखील लागली होती भीषण आग. केमिकल्सच्या बॅग आणि ड्रम साठा असलेल्या गोडाऊनला आग लागल्याने प्रदूषणाचा कहर. वणव्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. महाड तालुक्यामध्ये आग लागण्याचे सत्र सुरू झाले असून विशेषतः भंगारची दुकाने यामध्ये आगीला कारणीभूत ठरत आहेत. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या भंगारच्या दुकानाला आग लागत असून 2च दिवसांपूर्वी महाड MIDC मध्ये देखील अशाच पद्धतीची आग लागली होती. आणि आज पुन्हा नडगाव गावच्या शेजारी असणाऱ्या मोकळ्या जागेमध्ये भंगारचे दुकान थाटून बसलेल्या अब्दुल कलाम यांच्या दुकानाला दुपारी 2च्या सुमारास भीषण आग लागली असून यामध्ये अब्दुल कलाम यांचे दुकान अक्षरशः जळून खाक झाले आहे. गेल्या 2 वर्षांपूर्वी देखील याच ठिकाणी या दुकानाला भीषण आग लागली होती. आज पुन्हा या दुकानाला आग लागल्याने आणि या दुकानात साठा केलेले केमिकल्सचे ड्रम, केमिकल्सच्या बॅग आणि इतर भंगारचे सामान संपूर्ण जळून खाक झाल्याने परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पाहायला मिळत असून या धुरामध्ये अनेक प्रकारचे केमिकल मिश्रित असल्याचे बोलले जात असून शेजारीच असणाऱ्या आदिवासी वाडीवरती नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. दैव बलवंत म्हणून आग आटोक्यात आली, अन्यथा अनर्थ घडण्याची शक्यता निर्माण होण्यास वेळ लागला नसता असे बोलले जात असून सदर आग वणव्यामुळे लागल्याचे सांगितले जात आहे. वारंवार घडणारे हे प्रकार आता थांबवणे गरजेचे असून भंगारची दुकाने ही मानवी वस्तीपासून काही अंतरावर थाटावीत आणि आगीवर नियंत्रण आणण्यासाठी स्वतःची यंत्रणा उभी करावी अशी मागणी होत आहे. वेळीच महाड MIDC प्रिव्ही स्पेशालिटी लक्ष्मी ऑर्गॅनिक्स कंपनीच्या फायर गाड्या घटनास्थळी दाखल होत ही आग आटोक्यात आणली आहे. पोलीस प्रशासन सदर घटनेचा तपास करीत आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड.